गणेशाय नमः। नमस्कार. तारास्तातारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या दैनिक राशी भविष्य कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पंचांग हे विश्वाच्या ऊर्जेचा आरसा आहे, जे आपल्याला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मदत करते. ग्रहांचा खेळ समजून घेण्यापूर्वी आपण आजच्या शुभ पंचांगावर एक नजर टाकूया. पण त्याआधी आमच्या या आध्यात्मिक कुटुंबाचा एक भाग होण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा. आज मंगळवार 28 जुलै 2026. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी ही विशेषतः आध्यात्मिक सिद्धी आणि मनःशांती मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते. आज पूर्वाषाढा नक्षत्र आहे, जे तुमच्या जीवनात नवीन संधी आणि उत्साहाची लाट घेऊन येते. रात्री 11:34 विष्कंभ योग असेल. आजचा सूर्योदय सकाळी 5:56 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:11 होईल. दुपारी 3:52 ते संध्याकाळी 5:32 राहू काळ असेल. या काळात महत्त्वाची कामे टाळा आणि आजचा शुभ अभिजित मुहूर्त दुपारी 12:07  12:59 असेल. आपले हे तारासितारा कुटुंब पुढे नेण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज आणण्यासाठी आम्हाला तुमच्या आधाराची गरज आहे. स्क्रीनवर दिसत असलेल्या QR कोडवर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटीशी देणगी देऊन आम्हाला मदत करू शकता. तुमची छोटीशी मदतही आमच्यासाठी खूप मोलाची आहे. ही मदत सक्तीची नाही. जर तुम्ही मदत करू शकला नाही, तरी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यासाठी पुरेसे आहेत. चला तर मग देवाचे नाव घेऊन वळूया आजच्या राशी भविष्याकडे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाचा आणि यशाचा दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत आणि पूर्वाषाढा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमचा मूड आज खूप उत्साही आणि आनंदी असेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचे फळ आज तुम्हाला नक्कीच मिळेल. बऱ्याच काळापासून ज्या ओळखीची किंवा कौतुकाची तुम्ही वाट पाहत होतात, ती आज तुम्हाला मिळेल. हे कौतुक कदाचित उशिरा आले असेल असे तुम्हाला वाटेल, पण ते ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचेल ते पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. हे यश तुम्हाला भविष्यात अधिक मेहनतसाठी प्रेरित करेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सकारात्मक आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अतिउत्साहात येऊन कोणालाही कटू शब्द बोलू नका. आजचा शुभ रंग लाल आहे आणि दुपारी 3 ते 4:15 वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनीचा प्रभाव तुमच्यावर असल्याने निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, पण एकाग्रता भंग होऊ देऊ नका. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमसंबंधात गोडवा आणणारा आहे, मात्र जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील कामात यश मिळवून देणारा आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस पदोन्नती किंवा नवीन संधींचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि चालताना काळजी घ्यावी. आजचा प्रश्न: तुम्हाला काय वाटते, आयुष्यात यश मिळवण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी मानसिक ऊर्जेच्या शिखरावर असण्याचा दिवस आहे. धनु राशीतील चंद्राचे भ्रमण तुमच्या विचारांना एक वेगळीच धार देईल. कठीण प्रसंगातही संधी शोधण्याची तुमची क्षमता आज तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची जिद्द आणि इतरांना समजून घेण्याची वृत्ती तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. आज तुम्ही अशा काही जुन्या समस्यांना हात घालू शकता, ज्या तुम्ही खूप दिवसांपासून टाळत होतात. मात्र एक सावधगिरी बाळगा. राहूच्या प्रभावामुळे मनात काही अनावश्यक शंका येऊ शकतात, त्यामुळे भावनिक निर्णय घेणे टाळा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. तरुणांनी आज रागावर नियंत्रण ठेवावे, कारण मंगळाचा प्रभाव तुमच्या स्वभावात थोडा उग्रपणा आणू शकतो. गृहिणींनी आज स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि कामाचा ताण घेऊ नये. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे, पण कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.
ज्येष्ठ नागरिकांनी आज संध्याकाळी शांतता राखावी आणि शक्य असल्यास ध्यान करावे. आजचा शुभ रंग निळा आहे आणि दुपारी 4 ते 5 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आहे. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला पाणी किंवा थंड पेय द्या. यामुळे मनातील अस्वस्थता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण काळात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? तुमच्या उत्तराची आम्हाला कमेंटमध्ये प्रतीक्षा असेल. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय मिथुन राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै 2026 मंगळवार. आज चंद्र तुमच्या राशीपासून सप्तम स्थानी म्हणजेच धनु राशीत पूर्वाषाढा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध सध्या पुनर्वसू नक्षत्रात आहे, तर सूर्य आणि गुरु कर्क राशीत एकत्र आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावाचा आणि धावपळीचा असू शकतो. चंद्राच्या धनु राशीतील भ्रमणामुळे तुम्हाला अनेक दिशांनी ओढाताण जाणवेल. कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या तुमच्या खांद्यावर येतील, ज्यामुळे तुम्ही मानसिक दबावाखाली असाल. अशा वेळी घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. संयम बाळगणे हाच आजचा यशाचा मंत्र आहे. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासापेक्षा एकाग्रता वाढवण्याचा आहे. मन विचलित होऊ शकते, त्यामुळे ध्यान करा. तरुण वर्गासाठी आज प्रेम संबंधात सावध राहण्याचा दिवस आहे. रागाच्या भरात जोडीदाराला काहीही बोलू नका, अन्यथा नात्यात दुरावा येऊ शकतो. गृहिणींनी आज घरातील कामात स्वतःला गुंतवून ठेवावे, ज्यामुळे तणाव कमी होईल. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. नवीन गुंतवणूक किंवा मोठे निर्णय आज टाळावेत. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आजच्या दिवशी जांभळा रंग तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. दुपारी 1 ते 3 या वेळेत तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करा. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ दूर होईल. आजचा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटते? आयुष्यात कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की परिस्थितीनुसार त्वरित निर्णय घेणे? तुमच्या उत्तराची मी वाट पाहत आहे. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI क्यू.आर. कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या कमेंट्समुळे आम्हाला प्रेरणा मिळते. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी एक संमिश्र पण शेवटी समाधान देणारा दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत प्रवेश करत आहे, ज्यामुळे सुरुवातीला तुम्हाला थोडा गोंधळ आणि आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांवर छाप पाडण्यासाठी आणि सहकाऱ्यांशी ताळमेळ राखण्यासाठी तुम्हाला आज बरीच कसरत करावी लागेल. सुरुवातीच्या काही तासात कामात लक्ष केंद्रित करणे थोडे कठीण जाईल, पण घाबरू नका. जसा दिवस पुढे सरकेल तसे तुम्हाला स्वतःला आश्चर्य वाटेल की तुम्ही सर्व कामे वेळेत पूर्ण केली आहेत. आजचा दिवस तुम्हाला मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत आनंदाने घालवण्याची संधी देईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण रागामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. आजचा शुभ रंग निळा आहे, जो तुमच्या नशिबाला साथ देईल. दुपारी 5 ते 7 या वेळेत महत्त्वाची कामे पूर्ण करणे फायदेशीर ठरेल. आज जुन्या मित्रांना भेटणे किंवा त्यांच्याशी फोनवर बोलणे तुमच्यासाठी खूप सकारात्मक ठरेल. गुरूच्या प्रभावामुळे तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होत आहे, त्यामुळे मनातील भीती काढून टाका. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा किंवा जुन्या मित्राला भेटून मनातील ओझे हलके करा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडद्वारे चॅनेलला सहकार्य करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी सामाजिक कौशल्यांचा आणि संयमाचा दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत आणि पूर्वाषाढा नक्षत्रात संचार करत आहे, जो तुम्हाला कठीण प्रसंगातही आंतरिक बळ देईल. आज तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या तणावाचे वातावरण निवळण्यासाठी तुम्हाला तुमच्या सामाजिक कौशल्यांचा वापर करावा लागेल.
तुम्ही एक उत्तम मध्यस्थ म्हणून समोर येऊन तणावपूर्ण परिस्थिती शांत कराल आणि स्वतः सुरक्षित राहाल. लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमचा आशावाद सोडू नका. सिंह राशीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून कामाचे कौतुक मिळेल. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणूक करताना सावध राहावे. गृहिणींनी घरातील वादांपासून दूर राहावे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. ज्येष्ठ नागरिकांनी आज कोणाशीही वाद घालणे टाळावे आणि शांतता राखावी. आजचा शुभ रंग मजेंटा आहे आणि सकाळी 10 ते 11 वाजून 30 मिनिटांपर्यंतची वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. राहूच्या अनिश्चिततेपासून वाचण्यासाठी एखादे पुस्तक वाचा किंवा जवळ एखादे धार्मिक पुस्तक ठेवा. आजचा तुमचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे जास्त महत्त्वाचे आहे की स्पष्ट बोलणे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै रोजी चंद्र धनु राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात आजूबाजूच्या लोकांविषयी थोडी असमाधानाची भावना निर्माण होऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही केवळ एक तात्पुरती स्थिती आहे. कदाचित तुमच्याकडे आज फावला वेळ जास्त असेल किंवा तुम्ही इतरांकडून अति अवास्तव अपेक्षा ठेवत असाल, ज्यामुळे तुम्हाला नैराश्य येत आहे. आज वास्तववादी राहण्याचा प्रयत्न करा आणि इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांना माफ करायला शिका. स्वतःला परिपूर्ण बनवण्याच्या नादात आणि इतरांनीही तसेच वागावे अशी अपेक्षा ठेवल्याने केवळ मनस्तापच पदरी पडेल. आजच्या दिवशी रॉयल ब्लू म्हणजेच गडद निळा रंग तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरेल. दुपारी 1 ते 2 या वेळेत तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकता. हा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. यावर्षी शनीची ऊर्जा तुमच्या राशीवर प्रभाव टाकत असल्याने प्रगती थोडी संथ वाटू शकते. अशा वेळी एखादा नवीन छंद जोपासणे तुम्हाला मानसिक बळ देईल. सावधगिरी म्हणून आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि रागावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा आहे, तर नोकरी करणाऱ्यांनी वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. व्यावसायिकांनी आज नवीन गुंतवणुकीत घाई करू नये. गृहिणींनी आज स्वतःसाठी थोडा वेळ काढून एखादा नवीन छंद जोपासावा, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि चालताना सावध राहावे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना दाणे टाका किंवा पाणी ठेवा, यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला आयुष्यात कोणत्या नवीन गोष्टीची किंवा छंदाची सुरुवात करायला सर्वात जास्त आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी एक संमिश्र दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यभावात म्हणजेच धनु राशीत आणि पूर्वाषाढा नक्षत्रात संचार करत आहे. यामुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो. कामाच्या व्यापापायी तुम्ही विचलित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची कामे विस्कळीत होऊ शकतात. अशा वेळी स्वतःवर ताण न घेता शक्य तितका आराम करा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. आजच्या दिवशी नवनवीन कल्पना सुचतील, त्यांचा वापर करून स्वतःला अधिक सर्जनशील बनवा. व्यावहारिक गोष्टींमध्ये आज विशेष काळजी घ्या. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आज तुमच्यासाठी हलका हिरवा रंग अत्यंत शुभ आहे. संध्याकाळी 5:15 ते 6:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करा. शनीच्या तीव्र ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा आणि शक्य असल्यास एखादे रत्न किंवा शुभ वस्तू जवळ ठेवा. आज एक सत्कार्य म्हणून कोणा गरजूला मदत करा. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा प्रश्न, तुमच्या मते आयुष्यातील कठीण प्रसंगात संयम राखणे महत्त्वाचे आहे की धैर्याने निर्णय घेणे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो,
आज 28 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि संधींनी भरलेला दिवस आहे. आज चंद्र धनु राशीत संचार करत आहे, जो तुमच्या जीवनातील महत्त्वाकांक्षांना एक नवी गती देत आहे. ग्रहांची स्थिती आज पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे, त्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. आज तुम्ही तुमच्या मानसिक क्षमतेवर किंवा शैक्षणिक प्रगतीवर जो काही भर द्याल, त्याचे फळ तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल. आज तुमच्यासमोर अनेक फायदेशीर संधी येतील, त्या ओळखून त्यांचा पुरेपूर लाभ घ्या. यश तुमचेच आहे. मात्र एक सावधगिरीचा इशारा, आज कोणाशीही वाद घालणे टाळा आणि घाईघाईने कोणतेही मोठे आर्थिक निर्णय घेऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी उत्तम आहे. नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द ठेवा. तरुण वर्गासाठी आज करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. पण अतिउत्साहात येऊन चुकीचे पाऊल उचलू नका. गृहिणींसाठी आजचा दिवस घराच्या नियोजनासाठी चांगला आहे. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा प्रगतीचा आहे. पण कामाच्या ठिकाणी कोणाशीही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये आणि शक्य असल्यास शांत संगीत ऐकून मनाला प्रसन्न ठेवावे. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी किंवा दाणे द्या. यामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते आज फिकट पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 1:15 ते 2:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. शनीच्या प्रभावामुळे आयुष्यात होणारे बदल स्वीकारायला शिका. ध्यानधारणा तुम्हाला शांत ठेवेल. मित्रांनो, आजचा आमचा प्रश्न असा आहे की तुम्हाला काय वाटते? आयुष्यात यश मिळवण्यासाठी नशिबाची साथ महत्त्वाची आहे की कष्टाची? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या QR कोडवर देणगी देऊन आम्हाला सहकार्य करा. शक्य नसेल तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै 2026 मंगळवार तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या भाग्यस्थानात म्हणजेच धनु राशीत संचार करत आहे, ज्यामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. मात्र तुमच्या राशीतच राहून मंगळ आणि राहूचा प्रभाव काहीसा तणाव निर्माण करू शकतो. आजचा दिवस तुमच्यासाठी आत्मचिंतनाचा आहे. कामाच्या ठिकाणी घाईगडबड टाळा, कारण सूर्य आणि गुरु कर्क राशीत असल्याने तुम्हाला संयम राखण्याचा सल्ला देत आहेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासात प्रगतीचा आहे, पण एकाग्रता भंग होऊ देऊ नका. तरुण वर्गासाठी प्रेमसंबंधात आज सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. गृहिणींनी आज घरातील वादांपासून दूर राहावे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस मध्यम आहे. नवीन गुंतवणूक करताना तर ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः पोटाच्या तक्रारींकडे लक्ष द्या. आज एक सत्कार्य म्हणून पक्ष्यांना पाणी आणि दाणे द्या. यामुळे तुमच्या मनातील नकारात्मकता दूर होईल. आजचा शुभ रंग नारंगी आहे आणि दुपारी 12 ते 1 ही वेळ महत्त्वाची कामे करण्यासाठी उत्तम आहे. एक प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि देणगी देऊन सहकार्य करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी एकंदर थोडा थकवा घेऊन येणारा दिवस असू शकतो. आज चंद्र धनु राशीत आणि पूर्वाषाढा नक्षत्रात भ्रमण करत आहे, ज्यामुळे तुम्हाला मागील काही आठवड्यांच्या कामाचा ताण जाणवू शकतो. मकर राशीचा स्वामी शनी सध्या मीन राशीत आहे, त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा वैयक्तिक आयुष्यात थोडा संयम राखण्याची गरज आहे. आज तुम्हाला खूप थकवा जाणवेल, पण काळजी करू नका. हा केवळ मागील काही दिवसांच्या धावपळीचा परिणाम आहे. आजच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, कारण रागामुळे कोणतेही काम पूर्ण होत नाही, उलट ते बिघडते. कोणाशीही वाद घालणे टाळा, कारण शांत राहणे हेच तुमच्या आणि इतरांच्या मानसिक आरोग्यासाठी हिताचे आहे. कोणी तुम्हाला चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम सोडू नका. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस कसा असेल ते पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आज अभ्यासाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे स्वतःला थोडा वेळ विश्रांती द्या. एकाग्रता वाढवण्यासाठी आज ध्यान करणे खूप फायदेशीर ठरेल. तरुण वर्ग आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस आव्हानात्मक आहे. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी बोलताना नम्रता ठेवा. आज कोणत्याही प्रकारच्या तणावपूर्ण चर्चेत पडू नका, कारण त्याचे परिणाम तुमच्या करिअरवर होऊ शकतात.
गृहिणींसाठी आजचा दिवस घरगुती कामात व्यस्त राहण्याचा आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आज घरातील कोणाशीही वाद घालणे टाळा, शांतता राखा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा आहे. नवीन गुंतवणूक करताना किंवा मोठे निर्णय घेताना घाई करू नका. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. सांधेदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जास्त धावपळ टाळा. आजच्या दिवशी एखादे महत्त्वाचे काम सुरू करणे टाळा. त्याऐवजी जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. आज एक सत्कार्य म्हणून कोणाही गरजू व्यक्तीला पाणी किंवा थंड पेय द्या. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज पिवळा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. दुपारी 3 ते 4 या वेळेत महत्त्वाची कामे करा. राहूचा प्रभाव जास्त असल्याने आज कोणाशीही वाद घालू नका. हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे सुरक्षा कवच आहे. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या ग्रहाचा प्रभाव सर्वात जास्त जाणवतो असे वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची टीम खूप मेहनत घेते. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर स्कॅन करून आपल्या इच्छेनुसार देणगी देऊन चॅनेलला सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची खरी ताकद आहे. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज चंद्र तुमच्या लाभ भावात म्हणजेच धनु राशीत आणि पूर्वाषाढा नक्षत्रात संचार करत आहे. तुमच्या राशीत राहूचे अस्तित्व आणि मीन राशीतील शनीची स्थिती तुम्हाला काहीसे विचलित करू शकते. आज तुम्हाला बाहेर फिरायला जावे किंवा एखादा चित्रपट पाहावा असे वाटेल, पण लक्षात ठेवा की आजचा दिवस तुमच्या मेहनतीचा आहे. सुरुवातीला हे थोडे कठीण वाटेल, पण आज तुम्ही घेतलेली मेहनत भविष्यात तुम्हाला मोठे फळ मिळवून देईल. आजच्या दिवशी विनाकारण होणारा खर्च टाळा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. विविध वयोगटातील लोकांसाठी आजचा दिवस असा असेल. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस एकाग्रतेचा आहे. अभ्यासातील अडथळे दूर होतील. तरुण वर्गासाठी आजचा दिवस संयमाचा आहे. प्रेमसंबंधात घाई न करता विचारपूर्वक पावले उचला. गृहिणींसाठी आजचा दिवस कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा आहे. घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. व्यावसायिक आणि नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज एक सत्कार्य म्हणून कुटुंबासोबत वेळ घालवा. हे तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध ठरेल. आजचा शुभ काळ संध्याकाळी 4:45 ते 5:25 असा आहे. आज निळा रंग परिधान करा. यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. एक महत्त्वाची सूचना, आज कोणाशीही वाद घालणे टाळा. विशेषतः अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावध रहा. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न, तुम्हाला काय वाटते? आयुष्यात नशिबापेक्षा कष्टाला जास्त महत्त्व आहे की कर्माला? तुमच्या विचारांनी कमेंट बॉक्स भरून टाका. हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही मेहनत घेतो. कृपया व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या UPI QR कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज 28 जुलै तुमच्यासाठी एक अतिशय सकारात्मक आणि शांततेचा दिवस घेऊन आला आहे. आज चंद्र तुमच्या 10व्या भावात म्हणजेच धनु राशीत आणि पूर्वाषाढा नक्षत्रात संचार करत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. आजचा दिवस नातेसंबंधांसाठी खूप चांगला आहे. तुमच्या मनात कोणाबद्दल काही गैरसमज असतील तर ते आज दूर होतील. तुम्ही आज खूप प्रसन्न आणि सकारात्मक मानसिकतेत असाल. तुमच्या मनात येणारे आत्मचिंतनाचे विचार भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरतील, त्यामुळे काळजी करू नका. सर्व काही तुमच्या मनासारखे घडेल. मात्र एक सावधगिरी बाळगा की आज कोणाशीही वाद घालताना रागावर नियंत्रण ठेवा, कारण मंगळाचा प्रभाव तुमच्या राशीवर असल्याने किरकोळ गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस अभ्यासात एकाग्रता वाढवणारा आहे. नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गासाठी आजचा दिवस प्रेमात पारदर्शकता आणणारा आहे. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारा. गृहिणींसाठी आजचा दिवस घरातील वातावरण आनंदी ठेवणारा आहे. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कामाच्या ठिकाणी नवीन ओळख निर्माण करणारा आहे. तर व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आर्थिक प्रगतीचा आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आज आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि शक्य असल्यास हलका आहार हा घ्यावा.
आज एक सत्कार्य म्हणून स्वतःच्या हाताने पौष्टिक जेवण बनवा आणि ते कोणा गरजू व्यक्तीला किंवा घरातील सदस्यांना प्रेमाने खाऊ घाला. यामुळे शनीची नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होईल. आज दुपारी 2 ते 3:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. आज लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहे. मित्रांनो, आजचा आमचा ज्योतिषीय प्रश्न असा आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्या एका गोष्टीमुळे सर्वात जास्त मानसिक शांती मिळते? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो. त्यामुळे व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेल्या क्यू.आर. कोडवर देणगी देऊन सहकार्य करा. जर देणगी देणे शक्य नसेल, तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि करा. तुमचा पाठिंबाच आमची ताकद आहे.